नमस्कार. चव आईच्या हातची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत भरलं वांग रेसिपी. ही मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, लसूण पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यासाठी लागणारे मसाले आहेत धने पावडर, हळद पावडर, घरचा मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ. तर या फोडणीसाठी लागणार आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता. आणि आता यासाठी मी फ्रेश वांगे घेतलेली आहेत, ते मी काप करून पाण्यामध्ये सोडणार आहे. चला तर मग आपण वांग्याचे काप करायला सर्वप्रथम घेऊ. आता अशा प्रकारे सर्व वांगी चिरून घेऊन पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून वांगी काळी पडणार नाहीत. त्यासाठी पाण्यात ठेवायचे आहेत. सर्वप्रथम तेलात खोबरं तळून घेणार आहोत. यानंतर तळणार आहोत शेंगदाणे. अशा प्रकारे खोबरं आणि शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. आता याचे वाटण तयार करायचे आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्या. त्यात तळलेले खोबरे, तळलेले शेंगदाणे, आले आणि लसूण टाकून याचे वाटण तयार करून घेऊया. आता हे पहा, अशा प्रकारे आपले वाटण तयार झालेले आहे. वाटण जास्त बारीक वाटायचं नाहीये, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता वाटणामध्ये आपण हे सर्व मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊया. अशा पद्धतीने त्यावर घालूया कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर ठेवायची आहे गार्निशिंगसाठी. घालूया कांदा. आता हे सर्व हाताने एकजीव करून अशा पद्धतीने एकजीव झालेला आहे. वांगी पाण्यातून काढून कोरडी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता एक एक करून वांग्यांमध्ये हा मसाला जेवढा बसेल तितका अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा. आणि वांग असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत. कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाकून घेऊया. आता यामध्ये वांग्यात भरून उरलेला मसाला टाकून घेऊया. हा मसाला छान परतून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. हे पाहू शकता, तेल सुटेपर्यंत मसाला परतलेला आहे. आता त्यामध्ये वांगे घालून घेऊया. आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे वांगी शिजण्यासाठी. आता ह्यात थोडेसे पाणी घालून घेऊया.
अशा पद्धतीने पाणी घालून झालेलं आहे. आता त्यावर झाकण ठेवून घेऊया, म्हणजे आपली वांगी छान शिजून निघतील. अशा पद्धतीने आपले भरले वांगे छान शिजलेलं आहे, पाहू शकता. आता तयार आहे. आता याला आपण सर्व करूया. आता यावर आपण बाजूला ठेवलेली कोथिंबीर पेरून घेऊया. गॅस बंद करूया. तयार आहे आपलं भरलं वांग. अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं भरलं वांग. हे वांग तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा पुरी सोबत खाऊ शकता. खूप छान होत आहे. नक्की ट्राय करा. आणि हो, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.